मानवी जीवनाला काळिमा फासणारी ही घटना तिला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजही अंगावरती शहारे येत आहेत. कृष्णा आंधळे या आरोपीची हिस्ट्री आहे. पूर्वीसुद्धा काही प्रकरणामध्ये तो फरारच राहिलेला आहे. देशमुख कुटुंबाचं काय? कुटुंब सावरले असं म्हणता येणार नाही. सावरलेलं नाही आहे. आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन बघा ना. सावरणं एवढं सोपी गोष्ट आहे का? नाही सावरलं. आता आमचं लक्ष जे आहे ते यामधले जे नराधम मंडळी आहे या नराधमांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. अधिवेशनाचा दुसरा दिवस आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः सुरेश अण्णा धस आहेत. अण्णा, काय सांगाल? 1 वर्ष आज पूर्ण झालेत संतोष देशमुख यांची हत्या होऊन. त्या प्रकरणी आपण जर पाहिलं, न्यायालयात देखील सुनावणी झाली, अनेक निर्णय झाले, मुख्य आरोपी आहेत ते देखील समोर आले, परंतु एक आरोपी अजूनही फरार. ही गोष्ट कळून येते. काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? ह्या दुर्दैवी, अतिशय निष्ठुर आणि मानवी जीवनाला काळिमा फासणारी ही घटना तिला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजही अंगावरती काटे उमटत आहेत, शहारे येत आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. परंतु आता आमचं लक्ष जे आहे ते यामधले जे नराधम मंडळी आहे या नराधमांना फाशीची शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. यासाठी मागच्या तारखेला चार्जशीट फ्रेम झालेलं आहे. फ्रेम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेले निकम साहेबांनी, कोर्टाने त्याला दुजोरा दिलेला. ते आता येणाऱ्या परवाच्या तारखेला 100% त्याच्यामध्ये चार्ज फ्रेम व्हावा. याचे जे फिर्यादी आहेत, जे साक्षीदार आहेत, त्यांच्या साक्षी नोंदवाव्या आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशी व्हावी यास्तव आम्ही प्रयत्न करतो. अण्णा, आपण प्रयत्न करत आहात. मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे कानावरती संपूर्ण प्रकरण घातलं. तुम्ही स्वतः भेटायला गेलात, परंतु कृष्णा आंधळे याचं काय झालं? हा फरार आहे की त्याचंच काहीतरी बरं वाईट झालं? नेमकं काय झालंय काय? मी तसं म्हणणार नाही त्याचं बरं वाईट काय झालं. ती कृष्णा आंधळे या आरोपीची हिस्ट्री आहे. पूर्वीसुद्धा काही प्रकरणामध्ये तो फरारच राहिलेला आहे. आणि काय आहे की असा एखादा आरोपी जो आहे, हे लोक कृत्या लढवतात, वेश बदलवतात, राज्य बदलतात, कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन राहायचं आणि तिकडेच थांबायचं, असे सुद्धा प्रकार. आणि ही केस तर आहेच, इतरही केसेसच्या बाबतीमध्ये असं होतं. परंतु कृष्णा आंधळे फरार राहिला म्हणून या केसच्या बाबतीमध्ये कसलाही काही फरक पडणार नाही. केस चालू राहील. जुवल निकम यांच्यासारखे सरकारी वकील हे परिवाराला मिळाले, म्हणजे असं नाही म्हणणार की संपूर्णतः विषय मार्गी लागला, परंतु अशामध्येच आत्ता गँग्स ऑफ वसेपूर हे बीड झालं आहे असं तुमची जी ती भाषा म्हणजे त्या टायमाला होती. आत्ता नेमकी बीडमध्ये परिस्थिती काय? तशीच गुन्हेगारी सुरू आहे? सराईत गुन्हेगार अजूनही तसेच आहेत? अजून गुन्हेगारी आता तशी राहिलेली नाही. आमचे SP जे आहेत ते आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे SP दिले ते तंतोतंत कायद्यावरती बोट ठेवणारे आहेत. बऱ्यापैकी अंकुश या बाबतीमध्ये लागलेला आहे. अधूनमधून एखाद दुसरी घटना घडते, परंतु सर्वच्या सर्व घटना काय आता पूर्वीसारख्या घडत नाही. विशेषतः परळीसुद्धा याच्यामुळं शांत झालेली आहे. जे गुंडागर्दी, ते गाड्या फिरवणे, हा हो करणे, मोठाले ते सायलेन्सर फिरवणे, दादागिरी करणे, हे सर्व प्रकार आता बऱ्यापैकी बीड जिल्ह्यामध्ये थांबलेले आहे. मुख्य आरोपी अटकेत असताना एका आमदारांच्याच माध्यमातून असं वक्तव्य केलं जातं, त्यांची फार आठवण येते. कसं पाहता याकडे? ती त्यांची अपरायता आहे. ते त्यांचं सगळंच काही सांभाळत होते ना मुख्य आरोपी. आता त्यांना त्यांची कमतरता भासत असेल, परंतु हे दुर्दैव आहे एखाद्या लोकप्रतिनिधीने जे
सभागृहामध्ये 2-2 टर्म निवडून आले, एक वेळा MLC राहिले, या राज्याचे सर्वोच्च सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहिले, अशा एका व्यक्तीने या अशा लोकांचं समर्थन करावं याच्यापेक्षा दुर्दैवी कोणती गोष्ट नाही. आणि ते त्यांनी का समर्थन केलं याचं मला वाटतं त्यांनाच विचारलं पाहिजे. कारण त्यांनी ते 99.99 नाही, 100% स्टेटमेंट हे कुणाची आठवण येते हे त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण म्हणताय की पूर्वीसारखं बीड राहिलं नाही किंवा परळी राहिली नाही, परंतु फड यांची कॉल रेकॉर्डिंग एक लीक होताना पाहायला मिळाली. त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आरेरावी करण्यात आली, तुला मारेन, तुला हे करेन, ते असे बारीक सारीक बिलावळ जे आहे ते त्यांची भाषा आहे आणि ते मी यांच्याच जवळचे आहेत, यांच्याबरोबर त्यांचं काय होणार? त्यांची नाही, ते आमचे SP घेतात ॲक्शन त्याच्यावर. हे अशा काही धमक्या बिमक्या आल्या की ते त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून बऱ्यापैकी याला आळा बसलेला आहे. परंतु तरीसुद्धा ते फड जे कोण आहेत ते काल परवा बोललेलेच आहेत, मारून टाकीन, फाडून टाकीन, याव करीन, हे अशी भाषा जी आहे ते ह्यांच्याच जवळच्या लोकांकडनं येते ना, अगदी माझा आता दुसऱ्या कोणाची येते. अगदी शेवटचा प्रश्न असणार आहे. या संपूर्ण प्रकरणी विषय मार्गी लागले जात आहेत, हळूहळू का होईना विषय मार्गी लागले जात आहेत. तुम्ही आता फाशीची मागणी केलेली आहे, परंतु सध्या देशमुख कुटुंब काय, कशा अजूनही त्या दुःखातून सावरलंय, पुढे चाललंय, नेमकं काय देशमुख कुटुंबाचं काय? कुटुंब सावरलंय असं म्हणता येणार नाही, सावरलेलं नाही आहे. ते त्यांच्या जागेवर आपण असल्यावर आपण त्यांच्या भूमिकेत जाऊन बघा ना. सावरणं एवढं सोपी गोष्ट आहे का? नाही सावरलं. परंतु एक बाब आहे की धीरोदत्तपणे धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंब आणि त्यांची टीम हे धीरोदत्तपणे या सगळ्या गोष्टीला तोंड देत आहेत. आणि त्या ज्या ज्या बाबीमध्ये तोंड देत आहेत त्या प्रत्येक बाबीमध्ये आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय वेळोवेळी, कारण उज्ज्वल निकम साहेबांच्या नियुक्तीपासून आत्तापर्यंत असेल सगळ्या बाबीमध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद सर, आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत भाजप आमदार सुरेश धस होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्येला आणि संपूर्ण हे प्रकरण झालं त्याला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अजूनही एक आरोपी फरार आहे. आणि आता सुरेश धस यांच्या माध्यमातून जे मुख्य आरोपी आहेत किंवा ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याचमध्ये आपण जर पाहिलं न्यायालय या संदर्भात काय निर्णय देते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामधूनच जो अजून एक आरोपी आहे म्हणजेच कृष्णा आंधळे, त्याचं काय होणार? तो फरार आहे, त्याचा तपास अजून पोलीस करतायत का? त्या तपासामध्ये नेमकं समोर काय येते? कृष्णा आंधळे कधी अटकेत होणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.